तर विद्यार्थी मित्रांनो, प्रोटीन तयार करण्यासाठी आपण सांगितलं त्याप्रमाणे पहिल्या स्टेपकडे आपण जातो आहे. पहिली स्टेप आहे ट्रान्सक्रिप्शन. ही ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस नेमकं काय आहे हे आपण आजच्या लेक्चरमध्ये या छोट्याशा व्हिडिओमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करू. बघा, ट्रान्सक्रिप्शन या मुळात शब्दाचा अर्थ होतो की टू ट्रान्सक्राईब, म्हणजे एखादी गोष्ट जी लिखित स्वरूपात आहे तिला कॉपी करणं. मग आपल्याकडे आपण काय पाहतो की DNA इन्फॉर्मेशन लिखित स्वरूपात आहे. कशाच्या साठीची? तर ती इन्फॉर्मेशन आहे प्रोटीन तयार करण्यासाठीची, म्हणजे प्रोटीन सिंथेसिसची इन्फॉर्मेशन आपल्याला DNA लिखित स्वरूपात दिसते इन द फॉर्म ऑफ कोड्स. मग हा कोड म्हणजे काय? तर अ ग्रुप ऑफ 3 न्यूक्लिओटाइड्स, 3 न्यूक्लिओटाइड्सचा एक ग्रुप, ज्याच्यामुळे किंवा विच कॅरी इन्फॉर्मेशन टू ब्रिंग 1 अमिनो ॲसिड. एक अमिनो ॲसिड आणण्यासाठीची इन्फॉर्मेशन DNAवरच्या असणाऱ्या 3 न्यूक्लिओटाइडमध्ये मिळून असती. या 3 न्यूक्लिओटाइडच्या ग्रुपला आपण कोडॉन म्हणत असतो. खरं तर ही कोडॉन जी टर्म वापरल्या जाती ही 3 न्यूक्लिओटाइडवर साठीच आहे, पण ते न्यूक्लिओटाइड जे mRNAवर प्रेझेंट आहेत. याबद्दलचं डिटेलिंग तुम्ही पुढे 12वीमध्ये पाहताल, परंतु सध्या आपण समजून घेऊ की या 3 न्यूक्लिओटाइडकडे मिळून एक अमिनो ॲसिड आणण्याची इन्फॉर्मेशन आहे आणि त्यांच्या ग्रुपला आपण कोडॉन म्हणतो. मग ही इन्फॉर्मेशन जी DNAकडे आहे, DNAवरची इन्फॉर्मेशन कॉपी होतीये कशावर? तर mRNAवर. मग DNAवरची इन्फॉर्मेशन mRNAवर कॉपी करणं या प्रोसेसला आपण ट्रान्सक्रिप्शन म्हणतो. आणि ही इन्फॉर्मेशन कॉपी केल्यानंतर या mRNAवरच्या इन्फॉर्मेशनच्या आधारावर प्रोटीन तयार होणार आहे. म्हणजे जर याला आपण एका स्टेपमध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला कसं लिहिता येईल? बघा, DNAवर असणारी इन्फॉर्मेशन आपण आणली mRNAवर. या प्रोसेसला आपण म्हणलं ट्रान्सक्रिप्शन. काय म्हणतोय आपण याला? ट्रान्सक्रिप्शन. आणि mRNAवर असणाऱ्या इन्फॉर्मेशनच्या मदतीने ॲक्च्युअल सायटोप्लाझममध्ये कोण तयार झालं? तर प्रोटीन मॉलिक्यूल. मग mRNAवरच्या इन्फॉर्मेशनचा वापर करून प्रोटीन मॉलिक्यूल तयार करणं ही स्टेप म्हणजे ट्रान्सलेशन. कुठल्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये प्रोटीन तयार करण्याची प्रोसेस याच 2 स्टेपमध्ये होती. पहिली स्टेप ट्रान्सक्रिप्शन आणि दुसरी स्टेप ट्रान्सलेशन. Remember, this process is similar in each living organism, that may be a prokaryotic bacteria or a huge eukaryotic animal like human being, whale, or a giant banyan tree. Everywhere the protein synthesis process carried out or is completed in 2 steps, that is the transcription and translation. That's why you can say this is the fundamental property or the fundamental mechanism of protein synthesis, which can never be changed. And as there is anything which is of fundamental nature like this process, it is called as central dogma. मग आपल्या प्रोटीन सिंथेसिस प्रोसेसचा सेंट्रल डोग्मा काय आहे? फंडामेंटल मेकॅनिझम काय आहे? तर ही प्रोसेस 2 स्टेपमध्ये होणार. पहिले होणार ट्रान्सक्रिप्शन, सेकंड फेजमध्ये होणार ट्रान्सलेशन. बघा, आता ॲक्च्युअल ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस कुठं होईल? तर जिथे DNA प्रेझेंट असेल. म्हणजे जर आम्ही पाहिला तर यूकॅरियोटिक सेलमध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असतो. म्हणजे यूकॅरियोटिक सेलमध्ये DNA हा न्यूक्लियसमध्ये आहे. तर यूकॅरियोटिक सेलमध्ये ही प्रोसेस कुठे घडून येईल? तर न्यूक्लियसमध्ये. आणि तेच जर आपण बॅक्टेरियासारखी प्रोकॅरियोटिक सेल पाहिली तर या प्रोकॅरियोटिक सेलमध्ये किंवा एखाद्या बॅक्टेरियामध्ये DNA हा सायटोप्लाझममध्येच प्रेझेंट असतो. म्हणून ट्रान्सक्रिप्शन प्रोसेससुद्धा कुठं होईल? तर सायटोप्लाझममध्ये. हा महत्त्वाचा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे.
मग आता आपण गृहीत धरू की युकॅरियोटिक सेलमध्ये होणारं ट्रान्स्क्रिप्शन म्हणजे आपण त्याच्यासाठी कुठे जातो आहे, तर आपण न्यूक्लियसमध्ये जातो आहे. बघा, आपण पाहतो आहे की न्यूक्लियसमध्ये DNA आहे. हा DNA डबल स्ट्रँडेड फॉर्ममध्ये आहे. DNAचा एक स्ट्रँड आपण इथे रेड कलरने रिप्रेझेंट करू, दुसरा स्ट्रँड आपण ब्ल्यू कलरने रिप्रेझेंट करू. म्हणजे तुमच्या एक्झॅक्ट लक्षात येईल की या ठिकाणी काय होतं आहे. आणि या दोन स्ट्रँडमध्ये असणारे जे बॉन्ड आहेत, म्हणजे प्रत्येक न्यूक्लिओटाईड एकमेकांशी जोडलेला आहे, तो जो हायड्रोजन बॉन्ड आहे तो आपण ग्रीन कलरने रिप्रेझेंट करू. बघा, हा एखादा टिपिकल DNA आहे, जो DNA आता ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेसमध्ये जाणार आहे. मग DNAचं ट्रान्स्क्रिप्शन होताना आपल्याला काय दिसतं, तर सगळ्यात पहिले ट्रान्स्क्रिप्शन होताना ज्या पोर्शनचा आपल्याला त्या ठिकाणी DNAचा सेगमेंट कॉपी करायचा आहे, तिथले बॉन्ड आपल्याला ब्रेक झालेले दिसतात. मग ते बॉन्ड ब्रेक झाल्यामुळे आपल्याला तो DNA कसा दिसेल, तर आपण बघा, हा एक स्ट्रँड आहे, त्यानंतर हा आपण दुसरा स्ट्रँड काढू. दुसरा स्ट्रँड सुरुवातीच्या पोर्शनला एकमेकांशी जोडलेला आहे आणि नंतर मात्र मधला जो पोर्शन आहे तर तो पोर्शन त्याचा सेपरेट झालेला दिसतो आपल्याला. मग हा जो सेपरेट झालेला पोर्शन आहे, या पोर्शनवर आपण हायड्रोजन बॉन्ड दाखवायचे नाही, कारण हा पोर्शन दोन स्ट्रँड एकमेकांपासून फ्री झालेले आहेत. मग या ठिकाणी एका स्ट्रँडवर जे न्यूक्लिओटाईड्स प्रेझेंट आहेत, आपण ते न्यूक्लिओटाईड पुन्हा एकदा रंग बदलून आपण दाखवायचा प्रयत्न करू. बघा, आपण इथे येलो कलरने, पिवळ्या रंगाने न्यूक्लिओटाईड्स दोन स्ट्रँडवरचे दाखवू. आता या दोन स्ट्रँडवरचे न्यूक्लिओटाईड्स हे कॉम्प्लिमेंटरी नेचरचे आहेत. म्हणजे काय, तर या रेड कलरच्या स्ट्रँडवर जर पहिला न्यूक्लिओटाईड ॲडेनाईन असेल तर त्याला पेअर करणारा थायमिन असणार आहे, दुसरा ग्वानिन असेल तर त्याला पेअर करणारा सायटोसाईन असणार आहे. या पद्धतीने आपल्याला हे स्ट्रक्चर दिसून येतं. हां, तर आता पुढच्या स्टेपमध्ये काय होईल, तर या दोनपैकी एका स्ट्रँडवरचे न्यूक्लिओटाईड्स रीड केल्या जातील. ज्या स्ट्रँडवरचे न्यूक्लिओटाईड रीड केल्या जात आहेत त्याला कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लिओटाईड एकमेकांशी जोडून मग आपल्याला इथे mRNA तयार झालेला दिसतो. मग या पद्धतीने ही जी प्रोसेस आहे की DNAवरचा एक स्ट्रँड रीड करून त्याला कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लिओटाईड अट्रॅक्ट करणं. म्हणजे समजा आपण हा ब्ल्यू स्ट्रँड रीड करायला लागलो, ब्ल्यू स्ट्रँडवर जर का सुरुवातीला ॲडेनाईन आहे तर ॲडेनाईनला रीड केल्यानंतर बोलवल्या जाणारा न्यूक्लिओटाईड असेल युरॅसिल. इथे थायमिन असणार नाही, कारण तयार कोण होतो आहे, RNA, आणि RNAमध्ये थायमिनच्या ऐवजी कोण प्रेझेंट असतो, तर युरॅसिल. मग दुसरा जर का ग्वानिन असेल तर त्याला कॉम्प्लिमेंटरी बोलवल्या जाईल सायटोसिन. अशा पद्धतीने एका स्ट्रँडवरचे सगळे न्यूक्लिओटाईड्स रीड करून कॉम्प्लिमेंटरी नवीन न्यूक्लिओटाईड बोलवून आपल्याला त्या ठिकाणी mRNA तयार झालेला दिसतो. मग हा जो तयार झालेला mRNA हा दुसऱ्या स्ट्रँडसारखा असणार आहे. म्हणजे इथे जो आपल्याला रेड कलरचा स्ट्रँड दिसतो आहे, यावर ज्या सिक्वेन्सनी न्यूक्लिओटाईड आहेत तसेच न्यूक्लिओटाईड या mRNAवर असतील. फक्त फरक कुठं असेल, तर इथं जिथे कुठे T असेल त्याच्याऐवजी mRNAवर आपल्याला U दिसेल, एवढाच फरक आहे. मग या पद्धतीने DNAवरच्या एका स्ट्रँडची रीडिंग करून mRNA तयार करणं, या प्रोसेसला आपण ट्रान्स्क्रिप्शन असं म्हणत असतो. आता मला वाटतं तुम्हाला या डायग्रामच्या मदतीने ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेस कळाली असेल. जर ही ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेस कळाली तर मग आपल्याला याचा पुढचा टप्पा म्हणजे पुढची स्टेप ट्रान्सलेशन पाहता येईल. ट्रान्सलेशन प्रोसेस पाहण्यासाठी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटू. तोपर्यंत पुन्हा आठवण करून देतो की हा आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या फेसबुक पेजला आणि यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. फेसबुक पेजला फॉलो करा. आपल्या पेजचं नाव आहे STI क्लासेस अंबड. धन्यवाद.